शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मी निलिमा मुदगलकर. आपण मागच्या प्रवचनामध्ये म्हणा किंवा निरूपणामध्ये दासबोधातल्या पहिल्या दशकाचा आढावा घेतला होता. आज आपण त्यातील दुसऱ्या दशकाचा आढावा घेणार आहोत. परमार्थ साधणे किंवा आत्मज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे. ते साधायचं असेल तर नरदेह उपयोगी आहे, हे समर्थांनी पहिल्या दशकात सांगितलं. परमार्थ किंवा आत्मज्ञान याच्या विरुद्ध प्रपंच किंवा अज्ञान आहे. या दशकापासून समर्थांनी अज्ञानाचं स्वरूप सांगायला सुरुवात केली आहे. वास्तविक प्रपंच हे साधन आहे आणि परमार्थ आपले साध्य आहे. पण आपण साधनालाच साध्य समजून बसतो आणि त्यात अधिकाधिक गुंतत जातो. प्रपंचाला सर्वस्व मानणारा माणूस मूर्ख आहे असे समर्थ सांगतात. या मूर्खाची लक्षणे पहिल्या समासात सांगितली आहेत. प्रपंचाला आपल्या जीवनाचे ध्येय मानणारा माणूस देहसुखासाठी धडपडत असतो, विकारांनी भरलेला असतो आणि विकारवश होऊन तो षड्विकारांना जवळ करतो. धर्म, न्याय, नीती या गोष्टी त्याच्यापासून खूप दूर राहतात आणि आपल्याला हवी ती सुखाची साधने मिळवण्यासाठी तो अधर्म, अन्याय, अनीती यांना जवळ करतो. परमात्म्याला तर तो विसरतोच, पण जन्मदात्यांचा सुद्धा त्याला विसर पडतो. समर्थांच्या मते असा माणूस म्हणजे मूर्ख होय. त्याची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात, जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. जन्मला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. आईवडिलांना दूर लोटून केवळ बायकोच्या अधीन होणारा तो मूर्ख होय असे समर्थ सांगतात. अशी अनेक मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत, जी वाचली असता आपल्या लक्षात येईल की अशी कितीतरी माणसे आपल्या अवतीभोवती आहेत. किंबहुना आपल्याही अंगी त्यातील कितीतरी लक्षणे आढळतात, कारण आपण सगळेच प्रापंचिक लोक आहोत. एकंदरीत 72 ओव्यांमधून समर्थांनी ही लक्षणे सांगितली आहेत. ती मुळातूनच वाचली पाहिजेत. नुसते वाचन नाही तर त्यावर विचार केला पाहिजे. आणि मला जर परमार्थ साधायचा असेल तर यातील कोणत्या लक्षणांचा मी त्याग केला पाहिजे हेही ठरवावे लागेल. या लक्षणांचा त्याग करायचा तर मग कोणते गुण अंगी बांधले पाहिजे याचा विचार समर्थांनी उत्तम लक्षण या दुसऱ्या समासात केला आहे. श्रोता भावे सावधान उत्तम गुण, जेणे करिता वाणे खुण सर्वज्ञपणाची. समर्थ सांगतात, मी आता उत्तम गुण सांगणार आहे आणि ते नीट समजले तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यासाठी लागणारे सर्व ज्ञान होईल. कारण प्रपंच सोडून परमार्थ करावा असे समर्थांनी कधीच सांगितले नाही. उत्तम लक्षणे सांगताना समर्थ अनेक लक्षणं सांगतात. त्यावरून त्यांची उत्तम निरीक्षण दृष्टी देखील लक्षात येते. मूर्ख लक्षणांमध्ये समर्थांनी देहबुद्धीचे म्हणजेच स्वार्थी बुद्धीची लक्षणं सांगितली, तर उत्तम लक्षणांमध्ये न्यायाने, नीतीने, सत्याने, धर्माने वागण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. आणि ते समजून घेऊन हळूहळू आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपले मन सहजच परमार्थाकडे वळू लागेल. पण हे एका दिवसात होणारे परिवर्तन नाही, तर त्यात सातत्य असावे लागते. तेव्हा हळूहळू बदल घडू लागतात. एकूण 40 ओव्यांमध्ये ही लक्षणे सांगताना शेवटी समर्थ म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. समाजात आपली अपकीर्ती होऊ नये असे वाटत असेल तर सत्कीर्ती वाढेल असे काम तेही विवेकाने करावे. जो माणूस अशा प्रकारे वागत नाही तो कुलक्षणी होतो. तिसऱ्या समासात समर्थांनी अशा कुवेद्येची लक्षणे सांगितली आहेत. तसेच उत्तम गुण अंगी आणताना कोणते वाईट गुण आपल्याला अडचण निर्माण करतात ते यात सांगितले आहे. म्हणून अशा कुलक्षणांचा त्याग करावा. पहिल्या समासात समर्थांनी सांगितले होते की मी अनेक ग्रंथांचा आधार आणि आत्मप्रचिती यांचा आधार घेऊन दासबोध लिहिला आहे. त्यात त्यांनी गुरुगीता, ग्रामगीता, भगवद्गीता अशा अनेक ग्रंथांचा उल्लेख केला आहे. हा कुविद्या लक्षण हा समास लिहिताना त्यांनी गीतेचा आधार घेतला आहे. 16व्या अध्यायात दैवासुर संपत्ती सांगताना 4थ्या श्लोकाचा आधार त्यांनी घेतला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार,
गर्व ताठा अहंकार, द्वेष विषाद विकल्पी, आशा ममता तृष्णा कल्पना, चिंता अहंता कामना भावना, असूया अविद्या ईषणा वासना, अतृप्ती लोलंगता, काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ अहंकार द्वेष, अशा ममता तृष्णा इत्यादी अनेक लक्षणांनी ही कुविद्या प्रगट होते. अशा अनेक लक्षणांचा उल्लेख समर्थांनी केला आहे. ती लक्षणे अभ्यासली असता लक्षात येते की परमार्थासाठी हीच लक्षणे आड येतात, म्हणून त्यांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्यांचा त्याग करता यावा यासाठी आपण उपाय कोणता हे समर्थ पुढच्या भक्ती निरूपण या समासात सांगतात. अनेक जन्मीचे पुण्य म्हणून हा नरदेह प्राप्त होतो हे समर्थांनी आधी पण सांगितले आहे. याही समासात ते सांगतात, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. नरदेही विशेष ब्राह्मण, त्याही वरी संध्या स्नान, सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये. अनेक जन्मात पुण्यकर्म केली म्हणजे हा नरदेह प्राप्त होतो. त्यातही भाग्यफळाला आले तरच माणूस सन्मार्गाला जातो. आधी नरदेह प्राप्त होणे हेच भाग्य, त्यात ब्राह्मण, स्नानसंध्या, उत्तम वासना, भगवंताचे भजन या सगळ्या गोष्टी पूर्वपुण्याईमुळेच प्राप्त होतात. भगवत भक्ती ही श्रेष्ठच, पण त्यासाठी संतांचा सहवास लाभावा लागतो. मग आत्महित साधून घेण्यासाठी काय उपयोगी पडते हे सांगून समर्थ सांगतात, जर या नरदेहाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर जन्मा आली याचे फळ, काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय. नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. हा जन्म सफल करून घ्यायचा असेल तर आत्महित साधावे, नाहीतर केवळ भूमीला भारच होतो, जन्म वाया जातो. केवळ परोपकार वृत्तीने वागले तरी जन्माचे सार्थक होते. शेवटी समर्थ म्हणतात, पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची. ज्याच्या पुण्याचा साठा जास्त असेल त्यालाच भगवत भक्ती घडते, पण हा देह पटकन या मार्गाला वळत नाही. हे सांगताना पुढील समासात समर्थ त्रिगुणात्मक देहाचे वर्णन करताना प्रथम रजोगुण लक्षण सांगतात. देहधारी माणूस हा त्रिगुणांनी युक्त असतो. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान इत्यादी गुण सात्विक, वासना, धडपड, खटपट, उद्योगी इत्यादी गुण रज, तर आळस, निद्रा, मोह इत्यादी तमोगुण आहेत. प्रत्येक व्यक्तींमध्ये हे तिन्ही प्रकारचे गुण कमी अधिक फरकाने असतातच, पण एक गुण इतर दोनपेक्षा वरचढ असतो तेव्हा त्याप्रमाणे माणूस सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी हे ठरते. रजोगुण सांगताना समर्थ म्हणतात, मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. माणूस सत्वगुणी असेल तर त्याच्या मनात भगवंताविषयी भक्ती निर्माण होते, असेल तर तो जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो, आणि तमोगुणी असेल तर अधोगतीला जातो, नीच योनीत जन्माला येतो. या समासाती समर्थ गीतेचा दाखला देतात. शरीरात रजोगुण प्रबळ झाला की माणूस कसा वागतो हे यात सांगितले आहे. माझे माझे म्हणून स्वार्थीपणाने वागतो तो रजोगुणी होय. असा माणूस प्रपंचातच गुंतून बसतो. ऐहिक सुख मिळवण्याकडे त्याचा कल असतो आणि ते मिळाले नाही की दुःखी होतो, निराश होतो. मलाच सर्व मिळावे अशी त्याची वृत्ती असते. थोडक्यात पाप पुण्याचा फारसा विचार न करता स्वार्थीपणाने वागतो. पण असा हा रजोगुण आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. समर्थ सांगतात, आता रजोगुण सुटेना, संसारिकही तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. यावर उपाय सांगताना पुढे ते म्हणतात, उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पून या मने सार्थक करावे. या प्रपंचातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवत भक्ती. म्हणून काया वाचा मने भगवंताला शरण जावे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे समर्थ सांगतात. पण या मार्गाने जात असताना माणसातील तमोगुण आड येतात.
ते तमोगुण कोणते हे समर्थ 6व्या समासात सांगतात. संसारी दुःख संबंध, प्राप्त होता कुठे खेद, का अद्भुत आला क्रोध, तो तमोगुण. संसारात दुःख भोगण्याचा प्रसंग आला की मनात जो उद्वेग निर्माण होतो तो तमोगुण होय. आणि मनात क्रोध निर्माण झाला की दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वये द्यावा, विसरावी जीवभावा, तो तमोगुण अशी अवस्था होते. रागाच्या भरात समोरच्याचा प्राण घेऊ की मी प्राण देऊ या विचारापर्यंत माणूस येऊन पोचतो आणि मनाच्या या अवस्थेत नको ते कृत्य करून बसतो. तमोगुणी माणसाला दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद वाटतो. भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पाहावे, कुबुद्धी घेतली जीवे, तो तमोगुण. लोकांमध्ये भांडण लावून द्यावे आणि आपण गंमत बघायची अशी त्यांची वृत्ती असते. असे अनेक दुर्गुण समर्थांनी तमोगुण म्हणून सांगितले आहेत. पण हे तमोगुण आपल्या पतनाला कारण होतात. यातून सुटायचे असेल तर सत्वगुणांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून 7व्या समासात समर्थ सत्वगुणाचे लक्षण सांगतात. अज्ञानाचा शेवट करणारा आणि परमानंद देणारा हा सत्वगुण म्हणजे परमार्थाचे सौंदर्य आहे. जेणे होये उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायोज्यता ते. सत्वगुणाने उत्तम गती मिळते, भगवंताच्या दर्शनाचा सत्वगुणाने उत्तम गती मिळते, भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सापडतो आणि सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सत्वगुण सुख देणारा आहे. तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो. दान धर्म करणारा, परोपकार करणारा असा हा सत्वगुणी असतो. असा माणूस सतत भगवंताच्या नामस्मरणात असतो. समर्थ सांगतात, देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित, तो सत्वगुण. देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड आहे तो कुठलीही कामना न करता भगवंताची भक्ती करतो, तो सत्वगुणी होय. आणि अशा सत्वगुणानेच ज्ञानाची प्राप्ती होते. सत्वगुणी माणसाने निस्वार्थीपणाची वाटचाल सुरू केलेली असते. पण हे करताना कोणाचा तरी आदर्श त्याच्यासमोर असावा लागतो, तरच तो आत्मपरीक्षण करून स्वतःत सुधारणा घडवून आणू शकतो. म्हणून समर्थांनी सद्विद्या निरूपण या समासात अशा पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ अमृतवचनी. निष्ठावंत, सात्विक, प्रेमळ, क्षमाशील इत्यादी अनेक सद्गुण त्याच्यात असतात. पुढच्या 7 ओव्यात त्यांनी आदर्श पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत आणि यासाठी समर्थाच्या समोर रामराया आणि मारुती आहेत. अशा गुणांचा एखादा पुरुष संपूर्ण समाजाला मार्गदर्शक ठरतो. त्यांच्यातील अनेक गुण समर्थांनी या समासात सांगितले आहेत. शेवटी समर्थ एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की जर कोणी प्रयत्न करील तर हे उत्तम गुण तो अंगी आणू शकेल. हाच त्याचा प्रयत्नवाद होय. रूप लावण्य हे अभ्यासाने प्राप्त होत नसते, कारण ते उपजतच असते. पण इतर सत्वगुण मात्र प्रयत्न केल्यास निश्चितच अंगी बाणू शकतो. अशी ही सद्विद्या सर्व माणसांच्या अंगी असावी. पण विरक्त माणसाने याचा निश्चित अभ्यास करावा असे सांगून समर्थ पुढील समासात विरक्त माणसाची लक्षणे सांगतात. आपले मन प्रपंचात अडकते, देहसुखात गुंतून राहते. पण परमार्थ साधायचा असेल तर मन त्यातून बाहेर पडले पाहिजे, भगवंताकडे वळले पाहिजे. हा भक्तिमार्ग आणि संसाराचा खोटेपणा पटणे हा ज्ञानमार्ग होय. माणसाने प्रथम नीतिमान बनले पाहिजे, म्हणून उत्तम लक्षणे सांगितली, नंतर सत्वगुण सांगितले आणि हे सर्व अंगीकारता आले की वैराग्याची सुरुवात होते. म्हणून आता वैराग्याची लक्षणे सांगत आहेत. ऐका विरक्ताची लक्षणे. विरक्ते असावे कोण्या गुणे, जणे अंगी सामर्थ्य बाणे योगी यांचे, असे समर्थ सांगतात. हा विरक्त ब्रह्मज्ञानी, शांत, चतुर, विवेकी असा असतो. तो लोकांना अध्यात्म शिकवतो. उच्च, नीच, हीन अशा सर्व माणसांना जवळ तो लोकांना अध्यात्म शिकवतो. उच्च, नीच, हीन अशा सर्व माणसांना जवळ करून सन्मार्गाला नेतो. अशी विरक्त पुरुषाची अनेक लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत आणि शेवटी सांगितले की ऐसी ही उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्र मने, याचा अव्हेर न करणे विरक्त पुरुषे. परंतु लक्षणे ने घेता अवलक्षणे बाष्कळता, तेणे त्यास पढत मूर्खता येवो पाहे. समर्थ म्हणतात, मी जी उत्तम लक्षणे सांगितली आहेत त्यांचा स्वीकार करावा, नाहीतर माणसांच्या अंगी पढत मूर्खता येऊ लागते. म्हणून शेवटच्या समासात समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत. स्वतःला शहाणा म्हणवतो
आणि मूर्खपणाने वागतो त्याला समर्थ पढत मूर्ख म्हणतात। जो बोलतो एक आणि करतो दुसरेच त्याला पढत मूर्ख म्हणतात। ज्ञान बोलोन करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पढत मूर्ख। शेवटी समर्थ सांगतात, त्यागावया अवगुण, बोलिले पढत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे नेऊन पूर्ण, क्षमा केले पाहिजे। अवगुणांचा त्याग करावा म्हणून मी पढत मूर्खाची लक्षणे सांगितली। या संसारात सुख मिळेल असे जो मानतो तो मूर्ख आहे। खरे तर या संसार दुःखासारखे दुसरे दुःख नाही हे सांगून पुढील दशकात समर्थ जन्म घेतल्यावर होणारे दुःख आणि गर्भवासाचे दुःख सांगतात। समर्थ म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही। त्याची पुढे निरूपण, जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण, पुढे निरोपिला। जय जय रघुवीर।